नमस्कार मंडळी, मी प्रियंका स्वागत करते अजून एक छानशा व्लॉगमध्ये. सगळ्यात प्रथम तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा दिवस खूप 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 छान जाऊ दे. आता ही संध्याकाळची वेळ आहे. मी दिवाबत्ती करत होते आणि आज हे कॉर्न घेऊन आली होती. मग म्हटलं पॉपकॉर्नच बनवून देते. मग मी काय केलं, 4 चमचे तूप टाकलं. तुपाने एक वेगळी टेस्ट येते. बटर असेल तर बटर टाकायचं, नसेल तर तूप टाकलं तरी चालेल आणि तेल टाकलं तरीही चालेल. आणि हे मक्याचे बी मी घेऊन आली होती मॉलमधनं. आणि मग मी त्याला एकदा बघून घेतलं काय आहे स्वच्छ. आणि आहे ना, काय करायचं, कुकर एकदम हाय फ्लेमवर ठेवून चांगलं 2 ते 3 मिनटं तरी गरम होऊन द्यायचं. बस एवढंच. त्याच्यानंतर आहे ना, जे तेल किंवा तूप आपण जे पण टाकेल त्याला चांगलं कडकडीत गरम होऊन द्यायचं. त्याच्यानंतर हे जे मक्याचे बी आहेत ते टाकून द्यायचे. त्याच्यानंतर हळद, थोडीशी लाल मिर्च पावडर आणि मीठ हे सगळं टाकायचं. व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्याला झाकून ठेवायचं आणि फुल गॅसमध्ये व्यवस्थित झाकून ठेवून द्यायचं. परत उघडायचं नाही. पार एकदम ते फुटायला लागले ना तेव्हाच आपले पॉपकॉर्न रेडी होतात ना, तोपर्यंत अजिबात उघडायचं नाही. हे बघा, आता आवाज येतोय ना. चला मी तुम्हाला आवाज ऐकवते आणि दाखवते पण. बघा, झाले अगदी 5 मिनटं तर खूपच झाले. 2 ते 3 मिनटात आपले पॉपकॉर्न रेडी होतात. मग चहा आणि पॉपकॉर्न मस्त आम्ही एन्जॉय केला. आणि त्याचबरोबर आहे ना, साहेबांचा फोन चालू होता. म्हणलं चला त्यांना गरम गरम पॉपकॉर्न नेऊन द्यावे. नेहमीप्रमाणे फटाके फुटत होते म्हणून मी पटकन बाहेर आले आणि बस झाले, फटाके संपले. माझं ना नेहमी हेच बोंब. नेहमीप्रमाणे मी आले की फटाके बंद झाले. मग काय आम्ही सगळे मिळून इथे एन्जॉय करत होतो पॉपकॉर्नचं. तोपर्यंत त्याच वेळेस आहे ना, ताईंचा फोन आला, म्हणजे माझ्या नंदूबाई, त्यांचा फोन चालू होता. मग यांच्याशी बोलणं झालं. मग मी घेतला. मग मी बोलत बसली होती. तेच म्हणत होते, आज काय पॉपकॉर्न. म्हणलं हां, आज काय तुमच्या भावाला आणि भाच्याला खाण्याची इच्छा झाली ना, त्यामुळं मग पॉपकॉर्न केलेत. म्हणलं अच्छा म्हणे. त्यांच्याशी गप्पा वगैरे मारल्या. मग जेवण वगैरे बनवायचं होतं. मग मी लगेच गेली आणि जेवण बनवायला लागली. जेवण बनवून झाल्याच्या नंतर हे सगळं जे किराणाचे सामान आणलं होतं ना मॉलमधनं, ते जेवढं लागेल तेच गोष्टी मी काढून घेतल्या होत्या. बाकीच्या भरायच्या राहिल्या होत्या. मग ह्या भरण्या वगैरे मी धुवून ठेवल्या होत्या. मग त्या सगळ्या आता मी फिलअप करते. मी काय करते ना, हे 4 भरण्या आहेत ना, त्याच्यामध्ये जे आपले ड्रायफ्रूट्स वगैरे सगळे असतील ना, ते समोर ठेवते, म्हणजे खाण्यात येतात. नाही तर मग काय ते असंच राहून जातात साईडला ठेवून दिले की. आणि चिया सीड्स पण त्याच भरणीमध्ये ठेवले साईडला. आता हे सगळं भरून घेते. भरून झाल्याच्या नंतर हे बघा, इथं मला दादू ना असा वैताग देतो ना, नुसतं त्रास देतो. काय ना काय मस्ती चालली होती त्याची. त्याला गप बस. हे बघा, हे उचक ते उचक ओरडते तर जाणून बुजून जास्तच मग मस्ती करणार. पोरांचं असंच असतं. त्याला दम नाही. गप, अरे राहू दे नाही. हे काढून बघ, ते काढून बघ. हे बघा, काजूसाठी मस्ती. मी एक घेतलं की झालं. तिचे पप्पा तिकडनं, अमृता इकडनं, आधी इकडनं. काजूसाठी सगळेच लगेच हे होतात. आमच्या घरात काजू सगळ्यांना आवडतात. प्रचंड प्रमाणात काजू आवडतात. शेवटी त्यांनी सगळं बॅग खाली केलीच.
मग असंच गप्पा मारत मारत आमचं चाललं होतं. तर ते म्हणे, "एक काम कर, गाजरचा हलवा कर." म्हणलं, "ठीक आहे, चालतंय. म्हणजे माझा शूट पण होईल आणि तुम्हाला मी गाजरचा हलवाही बनवून देते." "ठीक आहे," म्हणले. मग अमृताने काय केलं, मला गाजर खिसायला मदत केली आणि 2-4 गाजर खिसून झाले, की बोटाला लागून घेतलं. राहिलं, मग ते पण काम माझ्याकडं झालं. असे उपद्व्याप करत बसतात ना, काय सांगायचं. पटपट मी गाजर खिसून घेतले आणि हे सगळं ना जेवण झाल्याच्या नंतर चालू आहे बरं का. काय कधी ह्या लोकांना खाण्याची इच्छा होईल आणि त्यात ही थंडी, बापरे! या थंडीने तर काय सारखं गरमच खाण्याची इच्छा होती यांना. ठीक आहे, मग काय मग आता काय करते मी, एक कढई घेतली आणि मस्त त्याच्यात तूप टाकलं, गरम करून घेतलं त्याला आणि नंतर गाजर खिसलेले त्याच्यात टाकले. हे ना 1 किलोच्या हिशोबात असतील गाजर आणि मी काय करते ना, एक 2 ते 3 मिनटं तर आहे ना फक्त गाजरच परतून घेते, लगेच दूध टाकत नाही. काय होतं याने ना थोडंसं कलर असा डार्क येतो, म्हणजे हा गाजरी कलर आहे ना अजून थोडासा डार्क येतो. पहिलं आपले काजू, बदाम हे सगळे तळून घेतले, त्याच्यानंतर गाजर टाकलं. गाजर छान मस्त 1-2 ते 3 मिनटं परतून दिलं आणि मग दूध तिकडं पलीकडे गरम करायला ठेवलं होतं, फ्रीजमध्ये होतं ना दूध. मग ते बाहेर काढून मग त्याला गरम करायला ठेवलं आणि व्यवस्थित ह्याला चांगलं परतून घेतलं. त्याच्यानंतर ना एक मला वाटते 1 लिटर दूध होतं, त्यातलं थोडंसं मी काढलं होतं, 1 कपभर दूध काढलं, म्हणजे 3 पावशेर दूध असेल. मग मी काय केलं, ते पूर्णच दूध सगळंच ओतून दिलं. कारण आहे ना, जितकं दुधात गाजर शिजलं जाईल ना, तितकं टेस्ट जास्त वाढते. याला ना आपण खवा पण टाकू शकतो, मावा, खवा तुम्ही जे म्हणाल ते. तर खवा टाकला ना, तो पण खूप टेस्टी लागतो बरं का. पण तो जरा कसा ना एकदम अशी चव स्ट्रॉंग होऊन जाते, मग मला ते एवढं नाही आवडत. मला दुधातला जास्त आवडतो. मी काय करते, दुधातच बनवते शक्यतो. खवा कधीतरी असं टाकण्याची इच्छा झाली तर टाकते. मग मस्तपैकी मी हे बघा सगळं दूध टाकलं आणि आता ह्याला छान एक शांत ना, मला वाटतं नाही म्हटलं तर 10 ते 15 मिनटं आपण असं कमी गॅसवर मस्त शिजून द्यायचं. आणि आम्ही काय इकडे मस्त सिरियल बघत बसलो होतो. हे चाललं होतं आपलं शिजायचं काम. तुमच्याकडे असंच आहे का? ह्या दिवसात थंडीचं खाण्याची खूप इच्छा होती का सगळ्यांना, गरम गरम काहीतरी? कधी आम्हाला सूप पिण्याची इच्छा होती, कधी असं काहीतरी गोड खाण्याची इच्छा होती. फरमाईशी भरपूर आहेत. आता मी काय केलं ना, 1 किलोच्या हिशोबाने साखर टाकली. एक म्हणजे ही वाटी जी आहे ना, ही पावशरला थोडं जास्त आहे, तर मी थोडी कमी घेतली. म्हणजे पावशर आहे, मग मी काय करते, पावशरपेक्षा थोडंसं कमी घेतली. म्हणजे तुम्हाला एक अंदाज आला ना, 1 किलो गाजरला 3 पावशर दूध टाकलं आणि साखर टाकली पावशरपेक्षा थोडीशी कमी. एवढं गोड पुरेसे. ह्याच्यापेक्षा जास्त गोड खाणारे टाकतात बरं का, पण मला नाही. ह्याच्यापेक्षा वाटलंच तर कमी झालं तरी चालेल, पण जास्त नाही. एवढंही गोड खाण्याची इच्छा होत नाही. आता हे मस्त असं दूध ना, मी मोठा थोडा गॅस केला, कारण ह्या लोकांना काही दम पडाना. म्हणलं ठीक आहे, मोठा गॅस केला. म्हणजे दूध आलतंच बरं का आटत, पण मग थोडं परतून घेतलं पटापट. आणि हे बघा एवढ्या स्टेजवर आलं ना, मग आपल्याला जास्त वेळ थोडंसं हलवून घ्यायला लागतं. कारण काय प्रॉब्लेम होतो, मग खाली दूध चिटकलं जातं ना, त्याचे दूध आणि साखर, मग ती करपायची जास्त भीती असते. म्हणून मग आपण इथं थोडं जास्त लक्ष देऊन आहे ना, हलवत घ्यायचं. पूर्ण गाजराचा हलवा सारखा हलवून घ्यायचा. तुम्ही अशा पद्धतीने करून बघा, इतका टेस्टी लागतो ना, खूप टेस्टी लागतो. आणि कुणी ना आधी साखर टाकतं, म्हणजे गाजराला साखरेच्या पाण्यामध्ये शिजवतो, ते ना त्याचा खूप डार्क कलर येतो आणि ते एकदम असं स्ट्रॉंग टेस्ट लागते त्याची. गाजराचं हलव्याचं कसं, गाजराची टेस्ट आली पाहिजे ना, नुसतं ते असं साखर खाल्ल्यासारखं नको वाटतं. म्हणून मला तर असंच आवडतं. बाकी ज्याची त्याची आपली चॉईस असते.
हे बघा, आता हे पूर्ण आटून गेले, त्याचं दूध पूर्ण आटून गेलं, मस्त झालं आहे. आता ना थोडंसं गार्निशिंग करते, प्लेटी भरते आणि बाहेर घेऊन जाते, बघू साहेबांना कसं वाटतंय. आता मी काय केले ना, इलायची पावडर घेतली, म्हणजे इलायची पावडर नाही घेतली, इलायची थोडीशी कुटून घेतली अखंड. मला पावडर करून ठेवलेली अजिबात आवडत नाही. एक थोड्या टाईमनुसार नंतर आहे ना त्याचा वास पूर्ण निघून जातो, म्हणून मी ना ताजीच पावडर म्हणजे पावडर बनवते किंवा मग इलायची टेचून घेते. त्याची टेस्ट वेगळीच येते. ती 2 ते 3 टाकले ना तरी पण त्याची टेस्ट एकदम छान लागते. मस्त तयार झाला आहे आता चला मस्त प्लेटी भरून घेऊया आणि टेस्ट करायला देऊया आणि विचारूया कसं लागतंय. दिलवाला हलवा माझ्या दिलसाठी. बघू आता. गाजरचा हलवा खाऊन सांगा. एखादी गोष्ट जर बायकोने एका शब्दात ऐकली ना तर हा असा आनंद भेटतो. त्यांना इतकं भारी वाटलं ना, मी म्हणलो आणि ही लगेच हा म्हणली, लगेच करते म्हणली, असं म्हणली नाही हा ठीक आहे ना, नको नाही ते. दादू तर काय झोपी पण गेला, दादू काय थांबला पण नाही. म्हणलं जाऊ दे, तो सकाळी खाईल. ते चला, अशा मस्ती मजाकमध्ये मस्त असा व्हिडिओ, छान ब्लॉग झाला. आणि तुम्हाला कसा वाटला, आवडला का नक्की सांगा. खरंच हलवा छान झाला होता. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आवडला तर नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत चला भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना बाय.